लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेत कुठलाही मराठा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला। पण मराठा समाजाला संदेश देताना तुम्ही ज्या नेत्यांना पाडायचे त्या नेत्यांना पाडा असा देखील एक संदेश उभ्या राज्यभरातील मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता। त्यानंतर सकल मराठा समाजातर्फे सर्व लोकसभा मतदारसंघात बैठका पार पडल्या। ज्या त्या राज्यात ज्या त्या जिल्ह्यात सकल मराठा समाजाने प्रत्येक निर्णय वेगवेगळे घेतले। माझ्यासोबत पुणे लोकसभा मतदारसंघातील मराठा समाज आहे। सकल मराठा समाजाने बैठक घेत अनेक निर्णय या पुणे लोकसभेसाठी घेतलेले आहेत। इशारा खरं तर तीनही पक्षाच्या उमेदवारांना वसंत मोरे असतील, मुरलीधर मोहोळ असतील किंवा रवींद्र धंगेकर असतील एक प्रकारचा इशारा दिलाय। जर तुम्हाला मतदान हवं असेल तर तुम्ही मराठा समाजाच्या या मागण्या मान्य करा असं देखील सांगितले। पुण्याचा विचार करता 3 लाखापेक्षा अधिक मराठा समाजाची मतं आहेत। खरं तर मोठी मतं या पुणे शहर लोकसभा मतदारसंघात आहेत। काय नेमकी मराठा समाजाची भूमिका असणार आहे मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं, त्यानंतर तुम्ही कुठला निर्णय सकल मराठा समाजाने घेतला? या ठिकाणी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाची 3,57,000 मतदान आहे आणि हे मतदान निर्णायक मतदान आहे। वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात या ठिकाणी पुण्यामध्ये बंद असेल, आंदोलनं असेल, ही मराठा समाजाने या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केली। आज वस्तुस्थिती अशी आहे की मराठा समाजाचा उमेदवार द्यायचा नाही हे ठरल्यानंतर ज्या उमेदवाराला पाडायचे त्याला पाडा, पण मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहकार्य करणाऱ्यांनाच निवडून आणा, या भूमिका या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी मांडलेली आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुण्यामध्ये आत्तापर्यंत तरी कुठल्याही मराठा समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही। मराठा समाजाचं असू नाही तर इतर कुठला असू, आम्ही कुठल्याही उमेदवाराला या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेला नाही आहे। जो या तिन्ही उमेदवारांना माझी विनंती आहे की या तिन्ही उमेदवारांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका, मराठा आरक्षणासाठी केलेलं त्यांचं कार्य हे आधी त्यांनी लोकांना स्पष्ट करावं। मराठा समाजाला माहिती आहे की या लोकांनी यांच्या पक्षांनी कोणत्या भूमिका मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या आहेत। अंतराली सराटीला आमच्या आया बहिणींवर झालेला लाठीचार्ज असेल, मनोज जरांगे पाटलांवर SIT नेमलेली असेल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाची खिल्ली उडवलेली असेल, या सर्व गोष्टी मराठा समाज जाणून आहे। मराठा समाज त्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवूनच मतदान करेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, मराठा समाजाचे पुण्यामध्ये जे काही उमेदवार असतील, मग ते समाजाचे असू नाही तर इतर समाजाचे असू, ज्या प्रमुख पक्षांनी उमेदवार दिलेले आहेत त्या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्या काही भूमिका घेतल्या असतील त्या पण सांगा। काय केलं हे सांगावं असं तुम्ही म्हणताय? 100%। जर समाजाचा विचार केला तर वसंत मोरे, मुरलीधर मोहोळ दोन्ही जे उमेदवार आहेत भाजप किंवा वंचितचे, ते मराठा समाजाचे आहेत। मग अशा वेळी मराठा समाजाची, सकल मराठा समाजाची भूमिका काय असेल? नाही, प्रश्न समाजाचा असून उपयोग नाही। माणसं जातीची असण्यापेक्षा मतीची असावीत। काय तुमची विचारधारा काय आहे आणि तुमच्या विचारधारेमध्ये जेव्हा तुम्ही निवडून येता किंवा काय, तर तुम्ही सर्व समाजाला न्याय द्यायला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये हा 30-32% समाज आहे। मग या समाजालाही न्याय देणं तुमचंच काम आहे। तुमच्या पक्षाची असो, तुमची भूमिका असो, तुम्ही आत्तापर्यंत काय केलं नक्की, जे काय असेल ते त्यांनी मांडावं, समाजाला समजून सांगावं आणि मग त्यावेळेस समाज ठरवेल की काय करायचं नक्की ते। अजूनही मराठा समाजाने कुठल्याच उमेदवाराला पाठिंबा दिला नाही। नाही। अशा वेळेस मराठा समाजाची लोकसभेच्या मतदानात भूमिका काय असणार आहे? नाही, भूमिका स्पष्ट राहील की एकतर ज्याला पाडायचे त्याला पाडा, ठीक आहे। आमचं मतदान जे आहे ना, ते अगदी जर आम्हाला असं वाटलं की कोणी या मराठा समाजाला मदत करणारा किंवा मदत केलेल्याचं दिसत नाही, तर आम्ही चौथा जो पर्याय आहे नोटाचा, म्हणजे ज्याला आपण नकार म्हणतो, मतदानाचा जो भाग आहे तो आम्ही करू। म्हणजे तुम्ही नोटाला मतदान करायचं ठरवलंय का? नाही, अजून तसं काही ठरवलं नाही, पण अजून इलेक्शन वेळ आहे अजून आणि मराठा समाजाच्या ठिकठिकाणी बैठका चालू आहेत। जो मराठा समाजाला मदत करेल किंवा जो मराठा समाज आत्ता ह्याच्या पाठीमागून मराठा समाजासाठी ज्यांनी काय प्रयत्न केले आहेत त्याचा विचार करू आम्ही। अजून निर्णय झाला। 3,57,000 मतं आहेत मराठा समाजाची पुणे लोकसभेत। जर नोटाला मतदान केलं तर खूप मोठं नुकसान सगळ्या उमेदवाराचं होऊ शकतं। काय भूमिका असणार आहे मग सकल मराठा समाजाची? नाही, अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे कोणत्याही परिस्थितीत। जसं आत्ता सांगितलं की मराठा समाजासाठी जे काही योगदान केलं असेल, सर्वप्रथम ते समोर आलं पाहिजे। दुसरं असं, त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही इथून पुढं मराठा समाजासाठी काय करणार आहात, याविषयी तुमची काय मतं आहेत। कारण निर्णायक प्रश्न आहे आता तो की मराठा समाजाचं आरक्षण आणि मराठा समाजाचे इतर प्रश्न, या प्रश्नांबाबत तुम्ही आग्रही भूमिका कोणती घेणार आहात। या सर्व लोकप्रतिनिधी जे आत्ता लोकसभेसाठी उभे आहेत किंवा ज्यांना आता लोकसभेमध्ये जायचं आहे, कोणीतरी एक तर जाणारच आहे त्यातला, पण त्या तीनही किंवा जेवढे कोणी उमेदवार असतील
जेवढे कोणी उमेदवार असतील त्या सर्वांनी त्यांची भूमिका आता निर्णायक घ्यायची वेळ आलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण समाजाला त्यांची भूमिका सांगणं गरजेचं आहे की बाबा आम्ही नक्की मराठा समाजासाठी काय करणार आहोत किंवा आमचं मराठा समाजासाठी काय भूमिका असणार आहे. जे 3 उमेदवार आहेत, महाविकास आघाडी, महायुती किंवा वंचित, या तिन्ही उमेदवारांनी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी आत्तापर्यंत काय काय केलं हे सांगावं. मला सांगा मग, जर ही भूमिका स्पष्ट नाही झाली तर नोटाला मतदान मराठा समाज करेल? नाही, करावं असं आम्ही आवाहन करू समाजाला. कारण उपद्रव मूल्य जे आहे, समाजाकडे एवढी मतं आहेत आणि तेवढी मतं तुमच्या तिघांच्याही विरोधात किंवा उमेदवारांच्या विरोधात जातात. ह्याचा अर्थ त्यांनी लोकशाहीला हा मारक का आहे प्रकार. आणि या भूमिकेवर तुम्ही ठाम असणार आहात सगळे? 100% या ठिकाणी मराठा समाजाने निर्णय घेतला आहे. 3 उमेदवार जर समाधानकारक नसतील तर चौथा आमचा नोटांचा पर्याय आमच्याकडे शिल्लक आहे. खरं तर मराठा समाजाचा हा एक प्रकारे इशारा म्हणावा लागेल महायुती, महाविकास आघाडी, वंचितच्या उमेदवारांना, की मराठा समाजासाठी तुम्ही जे काही केले ते सांगा, अन्यथा चौथा पर्याय म्हणजेच नोटाला मतदान आहे. 3,57,000पेक्षा अधिक मराठा समाजाचं पुणे लोकसभेत मतदान आहे आणि खरंच हा फटका खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या पक्षांना बसू शकतो. आता यावर हे तीनही उमेदवार मराठा समाजाला कशीच मराठा समाजाची समजूत काढतात आणि पुणे लोकसभेचं गणित मराठा समाज कसं जाणवतं, कसं बिघडवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.